नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत एवढंच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गुरुवार, त्याचसोबत आज आहे पौर्णिमा आणि दुग्धशर्करा योग आहे. पौर्णिमा आणि गुरुवार त्यात आहे आज सर्वार्थ सिद्धी योग. याबद्दलचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की बघा कोणता कोणता योग आलेला आहे आणि कोणती कोणती सेवा करायची आहे याबद्दल मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तर ही आहे आजची सकाळ आणि सकाळ अतिशय नयनरम्य आणि रात्री अचानक असा अवकाळी पाऊस पडून गेला होता. त्यामुळं जे झाडांवर ज्या धूळ बसल्या होत्या का नाही त्या एकदम झाडं स्वच्छ झाली होती, हिरवीगार दिसत होती आणि त्यामुळे ना अतिशय सुंदर असं वातावरण पहाटे पहाटे झालं होतं. तर ही आहे एकदम सकाळ, म्हणजे जेव्हा फटफट 6 वाजतात ना, 5:45-6च्या दरम्यान, तर ती वेळ आहे. आणि सगळं आवरल्यानंतर मी जेव्हा बाहेर आले तेव्हा घेतलेली आहे ही क्लिप. तर सुरुवात आपण करूयात आजच्या दिवसाला. मी कोणती साडी आज गुरुवारी घातली होती. शक्यतो मी गुरुवार असेल तर आपल्या गुरुचा जो आवडीचा रंग आहे तो आहे पिवळा, तर तो पिवळा परिधान करते. त्याचसोबत आज आहे पौर्णिमा, त्यामुळे लाल हिरव्या बांगड्या, म्हणजे तसं तर आपण नेहमीच लाल हिरव्या बांगड्या घालतो, पण आज जरा असं जास्त घातल्या होत्या कारण आज गुरुवार आणि पौर्णिमा असल्यामुळे आज आपल्याला सत्यनारायणाची देखील पूजा करायची होती आणि त्याचसोबत आईसाहेबांची देखील सेवा करायची होती. सगळं आवरल्यानंतर आपण सुरुवातीला घर अंगण साफ केलं, सडा मारला, रांगोळ्या झाल्यानंतर उंबऱ्याचं लेपन करून घेतलं. तर उंबऱ्याच्या लेपनासाठी ना हळद घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र, गुलाबजल आणि पाणी टाकून या पद्धतीचं असं जाडसर मिश्रण तयार करून घेतलं. मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आहे बरं का, हे पाहताल. आणि चमच्याने असं पसरून घ्यायचं. जमत असेल आपल्याला म्हणजे तर हातानेही पसरू शकतो, पण आता थोडंसं चमच्याने व्यवस्थित पसरलं जातं. तर हे जे आपण लेपन केलेलं आहे ना, तर हे लेपन ना मी आणि माझा 7 वर्षाचा नातू आम्ही दोघंजणं करत होतो. तर त्याची पण मध्ये मध्ये हात येत होते बरं का लेपनाच्या वेळेस. तर ही आहे पूर्ण झालेली आपली पूजा आणि मस्त अशी आपण उंबऱ्याचं लेपन करून पूजा केलेली आहे. तर दर गुरुवार, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी उंबऱ्याचं हळदीचं लेपन अवश्य करावं. त्याने सुख समृद्धी, शांती आणि भरपूर भरभराट होते. ही आहे आपल्या लक्ष्मी आगमनाची सेवा आणि देवपूजा करायच्या अगोदरच ही सेवा करायची आहे. तर अतिशय सुंदर अशी पूजा झाल्यानंतर आपण वळूया देवपूजेकडे. तर देवपूजा करायच्या अगोदर सगळी भांडी उजळून घेतली. भांडे सुकायला ठेवेपर्यंत देव देखील उजळून घेतले. देवांना आपण उटणं लावतो, तर ते उटणं बेसन, हळद, नंतर थोडंसं दही आणि गुलाबजल आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं उटणं तयार करून सर्व देवदेवतांना लावून ते उजळून घेतले. आणि नंतर ही झालेली आहे पूर्ण पूजा. पूजा अतिशय सुंदर झालेली आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे आपले गुरूंचा म्हणजे स्वामींचा अभिषेक, श्रीयंत्राचा अभिषेक हे तर आपण नित्यसेवेमध्ये रोजच करतो, पण त्याचसोबत आज आपण सत्यनारायण भगवान म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील सेवा करत असतो. पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेचा. तर महाराजांचा अभिषेक, नंतर श्रीयंत्राचा अभिषेक, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, फलश्रुती यांनी करावून नंतर भगवान विष्णू म्हणजेच पांडुरंग आणि रुक्मिणी माता, त्याचसोबत कृष्ण भगवान यांचे देखील आपण अभिषेक करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर केलेली आहे पूर्ण पूजा. पूजा करताना मी व्हिडिओ शूट केलेला नाही कारण बराच वेळ माझी पूजा चाललेली होती. मग आता किती एडिट करायचं ना, इतक्या मोठ्या जवळजवळ 5 ते 6 तास माझी पूजा चालू होती. म्हणजे देवपूजा, त्याच्यासोबत अभिषेक, त्यानंतर सत्यनारायण पूजन पण मी लगेच करून घेतलं कारण लगेच नैवेद्य पण दाखवला जातो, म्हणून मी सकाळच्या प्रहरामध्ये पूजन केलेलं आहे. कारण काल रात्री 6:30 वाजता पौर्णिमा लागली होती. आज रात्री 7:30पर्यंत पौर्णिमा असल्यामुळे सकाळच्या प्रहरामध्ये मी पूजन करून घेतलं, कारण संध्याकाळी परत पौर्णिमा पण संपायचा वेळ होतो आणि नंतर फुलं पण जराशे सुकलेले दिसतात, कोमेजलेले दिसतात, म्हणून मी पूजा लवकर करून घेतली. त्याचसोबत मला शूटिंग पण करायचं होतं. बरेच कमेंट येत होते की ताई तुमची पूजा दाखवा, तुम्ही सत्यनारायण पूजा कशी करतात. तर त्यामुळं आज थोडासा वेळ काढून आपण हे पूजन केलेलं आहे. तर अशी आपली सत्यनारायणाची पूजा. आता थोडंसं सत्यनारायण पूजेविषयी जाणून घेऊयात. तर महिन्याची सत्यनारायणाची पूजा कशी असते ते.
भगवान विष्णू म्हणजेच सत्यनारायण यांच्या फोटोचं पूजन करून घ्यायचं आहे. गव्हाची रास घालून घ्यायची. राशेवरती पाण्यानं भरलेला तांब्या ठेवायचा आहे. हळदी कुंकू अक्षता त्यामध्ये घालून नागवेलीची 5 पाने घालून त्यावरती तांदळाने भरलेले ताट ठेवायचं आहे. तांदळावरती आपण श्रीकृष्ण भगवान यांची मूर्ती ठेवणार आहोत आणि त्या मूर्तीचं पूजन करणार आहोत. आज भगवान विष्णू म्हणजे कृष्ण भगवान यांना पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे. नंतर ते ताटावरती तांदळावरती श्रीकृष्ण भगवान विराजमान झालेले आहेत. पंचोपचारे त्यांची देखील पूजा केलेली आहे. आणि त्याचसोबत समोर 3 विडे मांडले जातात 2-2 पानांचे. तर त्यातील पहिले असतो विडा गणपतीची पूजा, नंतर असते कुलदेवतेची पूजा आणि तिसरी असते वरुणदेवतेची पूजा. तर ही पूर्ण माहिती आपली सत्यनारायण पूजा कथा हे जे आपलं दिंडोरी प्रणीत सत्यनारायण कथेचं पुस्तक आहे त्यामध्ये आहे. आणि ही पूजा आपण घरच्या घरी करता पुरुष करती स्त्री किंवा कोणीही करू शकतं. त्यासाठी ब्राह्मण लागत नाही आणि ही अगदी साधी पूजा असते बरं का. आणि घरच्या घरी करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण पूजा केले जातात म्हणजे ब्राह्मण बोलवून पूजा केली जाते. पण आपल्यासाठी गुरुमाऊलींनी ही संधी घरच्या घरी उपलब्ध करून दिलेली आहे. कोणीही अगदी सहज ही पूजा करू शकतो पौर्णिमे दिवशी. नंतर 3 विडे मांडल्यानंतर त्यांची पंचोपचारी पूजा करून कलश पूजन करून बाळकृष्ण भगवान यांची पूजा करून नैवेद्य दाखवायचा खडी साखरेचा. त्यासोबत तुळशीपत्र वाहून आपण अर्पण करायचं आहे त्यांना. आणि नंतर 1 ते 5 हे अध्याय वाचून घ्यायचे आहेत कथेचे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून पूर्ण पूजा संपन्न करायची आहे. अशी साधीसुधी आणि एकदम कमीत कमी वेळेत होणारी सत्यनारायण पूजा खूप महत्त्वाची आहे. वेळ कमी लागतो पण ह्याची फलश्रुती खूप आहे. दर महिन्याला ही पूजन ज्या घरी होतं त्या घरी धनधान्याची कधीच कमी पडत नाही. सुखशांती समृद्धी नांदतेच, मुलांची प्रगती होतेच आणि लक्ष्मी तर भरभरून येते घरामध्ये. अशी ही सत्यनारायण पूजन आहे. तर जे धान्य असतं ना उत्तर पूजा करतो त्यावेळी आपल्या गव्हात गहू टाकायचे आणि आपल्या तांदळात तांदूळ टाकायचे. त्यामुळे भरपूर बरकत येते असं मानलं जातं. तर अशी सत्यनारायण पूजन अतिशय सुंदर असे पूजन झालेलं आहे. नंतर दीपांनी ओवाळून नंतर नैवेद्य दाखवून आपण आरत्या केलेल्या आहेत. नंतर आज सत्यनारायण पूजन त्याचसोबत आपल्या गुरुची देखील सेवा. तर गुरुवार असल्यामुळे महाराजांचा अभिषेक आपण केलेलाच होता. त्याचसोबत 11 माळी जप 3 अध्याय हे नियमित असतं किंवा नाही जमलं तर पूर्ण आपण जे स्वामीचरित्र असतं ते एक गुरुवारी आठवड्यातून एकदा तरी किमान वाचन व्हावं असं सेवेकरांना म्हटलं जातं किंवा मानलं जातं. त्यामुळे कमीत कमी 3 अध्याय रोज 11 माळी जप तरी करावा किंवा दर गुरुवारी एक स्वामीचरित्र पाठ तरी घ्यावा. तर गुरुची ती सेवा आवश्यक आहेच आहे. त्याचसोबत आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं पूजन केलेलं आहे. मग त्यांची सेवा कोणती तर व्यंकटेश स्तोत्र 11 वेळेस, नंतर कुबेर मंत्र 16 वेळेस, महालक्ष्मी मंत्र 16 वेळेस, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस. जमत असेल तर 1 माळ पूर्ण करा. नाहीच जमलं तर किमान 16 वेळेस तरी घ्या. आणि त्याचसोबत विष्णू सहस्रनामावली भगवान विष्णूंना किंवा पांडुरंगाला 108 किंवा 1000 जसं जमतील तसं विष्णू सहस्रनामावलीमधली नावे घेऊन तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. अशी विष्णूची सेवा आहे. जसं जमेल तसं करा आपल्या वेळेनुसार. आणि त्याचसोबत आईसाहेबांची सेवा. तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन नवार्णव मंत्राने किंवा श्रीसूक्त मंत्राने स्तोत्राने किंवा ओम नमो महालक्ष्मीये नमो नमः, ओम श्री महालक्ष्मीये नमो नमः ह्या मंत्राने 108 वेळेस किंवा जसं जमेल तसं कुंकुमार्चन करायचं आहे. आणि हे आपण सत्यनारायणाच्या समोर करणार आहोत. तर अशी आईसाहेबांची सेवा म्हणजे पौर्णिमा असल्यामुळे करायची आहे. आणि त्यानंतर पूजन झाल्यानंतर म्हणजे सत्यनारायण पूजन झाल्यानंतर आपल्याला जर वेळ असेल जमत असेल तर सत्यनारायणाच्या समोर दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील घ्यायचा आहे. अतिशय फलश्रुती ह्याची छान आहे बरं का. थोडासा वेळ लागतो सगळ्या सेवेंना. जशा सेवा जमतील तसं करा. पण मी सांगते आहे करण्यासाठी. तुम्हाला जर वेळ नसेल पाठ करण्यासाठी तर पाठाच्या ऐवजी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र घेतलं तरीही चालते. किमान फक्त 5 मिनटं लागतात सिद्धकुंजिका स्तोत्र घेण्यासाठी. पाठ जमत असेल तर अवश्य पाठ घ्यावा असं मी सांगेल. नाहीच जमलं तर फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र घेतलं सत्यनारायणाच्या समोर तरीही चालेल. आणि नंतर आहे ती सगळ्यात महत्त्वाची सेवा
व्यंकटेश स्तोत्र. आता आपण जे श्रीयंत्रावरती रोज संस्कृतमधील व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक करतो ते व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 11 वेळेस घ्यायचं आहे सत्यनारायणाच्या समोर बसून. मग ते तुम्ही संध्याकाळच्या सेवेमध्ये घेतलं तरी काही हरकत नाही. परत संध्याकाळच्या सेवेमध्ये श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि जमत असतील तर सगळे मंत्र घ्या. नाही जमलं एक वेळेस घेतलं काही हरकत नाही आहे. तर व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेने देखील खूप प्रभाव पडतो. करण्यासाठी सेवा भरपूर आहेत. आपल्यासाठी गुरुमाऊलींनी भरपूर सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त आपण त्या वेळात वेळ काढून करायच्या आहेत. रोज तर आपल्याला जमतच नाही. आपली प्रापंचिक माणसं आहोत, सांसारिक माणसं आहोत. रोज आपल्याला दैनंदिनी कामकाजामुळे जमत नाहीत. पण जेव्हा विशिष्ट दिवस असतात, जसं गुरुवार असतो, पौर्णिमा असते, तर त्यावेळेला ना अवश्य ह्या सेवा करा आणि त्याची फलश्रुती भरभरून घ्या. आईसाहेबांची सेवा करा. पौर्णिमेला अखंड सौभाग्य प्राप्त होतं. नंतर मुलांची शैक्षणिक प्रगती होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आईसाहेबांच्या सेवेचा. तर सत्यनारायण पूजेने देखील घरात भरभरून असं धनधान्य येतं, सुखशांती समृद्धी नांदते. तर अशी ही सत्यनारायण पूजन आज दिवसभराची माझी सेवा संपन्न झाली. नंतर नैवेद्यासाठी आम्ही केलं होतं. तर सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. शेतातले भरभरून आंबे आलेले आहेत. नंतर कुठंतरी महाराजांचे आशीर्वादच आहेत की शेतातली पिकं पण खूप छान पिकत आहेत बरं का. सेवेचं ते महत्त्वाचं आहे की कुठंच काही कमी पडत नाही. तर शेतातले आंब्यांचा रस आहे, हापूस आंब्याचा रस आहे. तर चपाती, बटाट्याची भाजी, भात, वरण आणि महाराजांना आवडतं काहीतरी बेसनाचं म्हणून दर गुरुवारी मी बेसनाचं करते. तर पकोडे केले म्हणजे भजे केलेले आहेत, कुरवडी, पापड. आता कुरवडी बऱ्याच ठिकाणी ठेवत नाहीत नैवेद्याला, पण आज पौर्णिमा असल्यामुळं ठेवलेली आहे. तर नैवेद्य दाखवून आपण आजची पूजा संपन्न केलेली आहे. तर अशी ही साधीसुधी पूजा. बऱ्याच कमेंट येत होत्या की सत्यनारायणाच्या पूजनाचे तुम्ही विधी दाखवा किंवा तुमची कशी पूजा असते ते दाखवा. तर अशी साधीसुधी पूजा केलेली आहे. आणि आता एक सांगते मी इथे की सत्यनारायण पूजनाच्या वेळेस 4 ठिकाणी आंब्याचे ढाळे ठेवले जातात किंवा असे बांधले जातात चौरंगाला. पण माझ्या तिथे जागा थोडीशी कमी पडत होती, त्यामुळे मी 2च बाजूला ठेवले आणि बाकी साईडला 2 बाजूला ठेवलेले होते. कुणाला तरी म्हणजे कमेंट येतील की 4 ठिकाणी ठेवलेले नाही आहेत म्हणून. तर ते आंब्याच्या ढाळेचं देखील महत्त्व आहे. त्यामुळे 2 ठिकाणी ठेवलेले आहेत. भरपूर 4 ढाळे आहेत पण 2 ठिकाणी ठेवलेले आहेत. तर अशी पूजा. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा. आणि पूजा देखील कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा. अशी पौर्णिमा, गुरुवार आपण असा सेवेमध्येच पूर्ण घालवलेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का सेवेचे? तुम्हाला कोणत्या सेवा बघायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा. आपण डेली व्लॉगिंग आता चालू केलेलं आहे. रोजच्या दैनंदिनीमध्ये आपण किचनमधील देखील म्हणजे स्वयंपाकातल्या भाज्या देखील घेणारच आहोत. त्यासोबत चुलीवरच्या रेसिपी देखील पाहणार आहोत. त्याचसोबत आपण सेवा देखील चुकवणार नाही आहोत. रोजच्या रोज वाराप्रमाणे आपण सेवा करणार आहोत. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही अजून माझ्या सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की करा. असे छान छान व्हिडिओज आपण रोज पाहणार आहोत. आणि आत्ता तुर्तासमध्येच कमेंट आलेल्या होत्या जेव्हा मी आईसाहेबांच्या सेवेचा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा की 108 पारायण कसे करायचे याबद्दल पूर्ण माहिती सांगा म्हणून. तो व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. ताईंना मी रिप्लाय देखील दिलेला आहे. तो आपण 108 पारायण आणि स्वतःचा अनुभव मी त्यावेळी शेअर केलेला आहे. आणखीन बरेच अनुभव आहेत 108 पाठाचे. बऱ्याच जणांनी केले. जेव्हा मला अनुभव आला आणि मी दुसऱ्यांना सांगितले, जशी माझी फॅमिली म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये बऱ्याच जणांनी 108 पाठ केलेले आहेत आणि त्यांना देखील ती फलश्रुती मिळालेली आहेत. तर बऱ्याच जणांचे अनुभव देखील आपण घेणार आहोत. आता हळूहळू रोज वेगवेगळ्या सेवा, वेगवेगळे पूजा आणि दैनंदिनी आपण घेऊन येणार आहोत. तर मी साधीसुधी गृहिणी धाराशिवमधून तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात, माझी सेवा कशी वाटते ते देखील कमेंट करून नक्की सांगत जावा. आणि काही चुकलं असेल ना तर खरंच मनापासून माफ करा. सेवा सांगायला मी फार मोठी नाही आहे, पण गुरुमाऊलींनी जी सेवा आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि जी मला काही येतं ते मी माझ्या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. कारण एक जरी सेवेकरी घडला तर ते पुण्य पराकोटीचं आहे असं नेहमी गुरुमाऊली म्हणतात. त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर ह्या व्हिडिओचा कुणाला उपयोग झाला तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. ते मला मिळणार नाही आहे, तुम्ही शेअर केले म्हणून ते तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जर कुणाला उपयोगी पडत असेल, कुणाला सत्यनारायणाच्या पूजनाचं महत्त्व किंवा फलश्रुती किंवा मांडणी पाहायची असेल
तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि केलेली सेवा आईसाहेबांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी रुजू करूयात आणि निरोप घेऊयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी. आणि तुम्ही आत्तापर्यंत जसं माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहात तसंच देत राहा. खूप छान वाटतं आपले व्हिडिओंना लोकांना आवडत आहेत किंवा त्यांच्या कमेंट येत आहेत छान छान हे बघून. त्यामुळे असंच व्हिडिओला प्रेम द्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि निरोप घेते. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.